नमस्कार मित्रांनो, मी आर्चर मात्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, जरा तब्येतीमुळे घसा बसलेला आहे, जास्त आवाज येणार नाही. मित्रांनो, आज चाललंय तर म्हणजे टॅटू काढायला. मी बरेच दिवसापासून टॅटू काढायचं होतं, तर वेळच नव्हता. म्हणजे त्या टॅटूवाले दादाला पण वेळ नव्हता आणि त्याला वेळ असायचा तेव्हा मला वेळ नव्हता. तर आज दोघांचा पण वेळ मिळून आलेला आहे आणि आता त्यांनी मला बोलवलेलं आहे टॅटू काढायला. तर मित्रांनो, चालले ते म्हणजे टॅटू काढायला. तर बघू आपण तिथे जाऊन, अजून टॅटू पण कोणता काढायचा आहे हा नक्की नाही. तर तिथे जाऊनच बघू, कोणता चॉईस करू आणि कोणता काढायचा आहे ते बघूया. तर मित्रांनो, चला आपण जाऊन डायरेक्ट त्याच्या शॉपवर जाऊनच डायरेक्ट भेटू. तर चला मित्रांनो, जाऊया. काही चालत चाललो आहे बाहेर. तिथं रिक्षा पकडून आपण जाणार आहोत. तर पावसाचा रंग बघू शकता आणि जर पाऊस आला नाही पाहिजे. पावसाने रंग तर दाखवला आहे. पाऊस आला तर सगळी वाट लागेल, कारण छत्री वगैरे काहीच नाही घेतले. तर पटापट जातो, रिक्षा पकडतो आणि डायरेक्ट निघतो ते म्हणजे तिकडे जायला. तर आता मला रिक्षा भेटलं आहे, तर चाललो आहे ते म्हणजे तिकडे डायरेक्ट डायरेक्टच्या इथं जाऊनच भेटू. नंतर आता दहाच्या इथं आलो आहे आणि बघू शकता दहाचं दुकान हा शॉप त्याचा. तर त्याला एंट्री आतमध्ये केलेली आहे. तर बघूया दादा काय बोलते ते. तर टॅटू दाखवायला दादाने सुरुवात केलेली आहे. तर आता पॅटर्न बघू कोणता आवडतोय तो. पॅटर्न आवडेल तसं आपण काढू. दादा वेगवेगळे पॅटर्न दाखवते, पण कोणता पसंत तर येत नाही आता सध्या. गाईज, आणि टॅटू चॉईस झालेला आहे आणि आता तो तुम्ही बघू शकता दादा प्रिंट मारतोय त्याची. तर आपल्याला इथं टॅटू आता बघायला भेटणार आहे गाईज. हा गाईज टॅटू आहे मॉम डॅडचा. पहिला गाईज दादांनी स्टिकर लावून घेतला माझ्या हातावर. बॉर्डर ती असते ती, म्हणजे जे कोणत्या प्रकारचा आपल्याला काढायचा तो पहिला लावून घेतला आणि नंतर त्याच्यावर आता सर्व हे लावतोय. काय लावतोय ते माहीत पण नाही मला. ते लावतोय सर्व आणि आता दादा सुरुवात करणार आहे. गाईज आता सुरुवात करणार आहे दादा. पहिला कॅमेरा सेट करून घेतो आणि आता दादा सुरुवात करणार आहे, कारण की आपला कॅमेरा धरायला पण कोण नव्हता, त्यामुळं आम्ही दोघं जणच होतो. तर आपल्या दादानी टॅटू बनवायला सुरुवात केलेली आहे. गाईज काय नशीब आहे बघा, अर्धा टॅटू झालेला आहे मम्मी काढून आणि लाईट गेलेली आहे. नशीबच नाही हो, आज नशीब कुठं उगवलेलं, त्यात पण लाईट गेले. नशीब तरी कधी येईल माझं काही समजतच नाही. तर चला गाईज आता बघूया कधी लाईट येते. लाईटचा वेट करूया आणि मग सुरू करूया आपला टॅटू बनवायला. पण गाईज पक्की बेकार जमते, बेकार. असं वाटलं नॉर्मल आहे, पण नाही, नॉर्मल नाही, पक्की फाटते. याच्या पुढे तर दादा बोलते आणखीन फाटणार आहे. मग काय गाईज बघायलाच नको. व्हिडिओ काढायला कोण नाही हो, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतोय. बघूया कसं काय होते ती स्टेप बाय स्टेप, समजेलच तुम्हाला पण. आणि तुमचं तर काय हसून पोटच दुखणार आहेत आणि मी रडून. तर चला गाईज बघूया, आपण लाईट आल्यावर भेटूया. गाईज आता लाईट आलेली, आता परत पुन्हा एकदा सुरुवात करतोय आपल्या मिशनला. आता लाईटीला बोलू, जरा मिशन कंप्लीट झाल्यावर गेलीस तरी चालेल.
हे गाईज आपला पुरा झालेला आहे टॅटू आणि इथे पण एक एज काढलेला आहे. थँक्यू दादा. तर गाईज आता टॅटू हा माझा कसा वाटतंय हा मला एक कमेंट करून नक्की सांगा. तर तुम्हाला पण टॅटू काढायचा असेल तर मी खाली दादाचा नंबर देतो, त्या नंबरवर दादाला नक्की कॉन्टॅक्ट करा आणि म्हणजे त्याच्यासोबत बोला. नक्की तुम्हाला पण असा वेगवेगळे प्रकारचे ब्रँडेड टॅटू काढून देईल. गाईज दादाला बोललो बाय, दादाच्या शॉपला बोललो बाय आणि चाललं ते म्हणजे आता घरी थेट.